नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आले नव्हते, पण आजपासून कंटिन्यू आपले लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ नक्की येतील. तर बघा, दिवसाची सुरुवात छान झालेली होती आणि देवपूजा करून घेतली. देवाची छान अशी देवपूजा करून घेतली. कारण घरामध्ये ना 4-5 दिवस टॉयलेट बाथरूमचं काम चालू होतं, किचनचं सुद्धा काम चालू होतं. त्यामुळे ना पाहिजे अशी देवाची देवपूजाच करता आली नाही. पण आता म्हटलं चला, सगळं साफसफाई करून घेतलेली आहे, छान अशी देवाची देवपूजा करून घ्यायची. मस्त अशी देवाची देवपूजा करून घेतली. आणि दारामध्ये जे तुम्हाला दिसते ना बघा, इथे मी साईडला वरती कट्ट्यावरती ही तुळस मांडलेली होती. तर हे ना ग्रेनाईटचा म्हणजे जे तुकडा होता ना फरशीचा, तो मी त्या लोकांकडून घेतला आणि त्यावरती तुळस मांडलेली आहे. तर वरती नाही, तर टी व्ही बंद पडलेली होती, म्हणजे वायफाय बंद पडलं होतं. त्यामुळे हे काम करायला लोक आलेले होते आणि त्यांच्यासोबत साईची पण मस्ती चालू होती. तर बाहेर छान अशी ना तुळस खाली मांडली आणि छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घेतली. उंबरठ्याला लेपनसुद्धा दिलं. तर आजच्या स्वयंपाकामध्ये नाही, तर मी साधी सिंपल अशी आपली आमटी बनवली होती आणि इथे मेथीची भाजीसुद्धा बनवलेली होती. साईडला भात केलेला होता आणि गरम गरम चपात्या लाटायच्या तेवढ्या बाकी होत्या. पीठ भिजवून ठेवलेलं होतं, पण जास्त वेळ पीठ भिजलं ना तर असं बघा, हे पातळ होऊन जातं आणि असं पातळ झालं की मग मला काय व्यवस्थित चपात्या येत नाहीत. आता साईचं जेवण झालं होतं, तरी पण त्याची मस्ती चालू होती. आता काय खातो सावा? ओयो मिरची आवडला तुला? कसा झालाय? चांगला माझ्याकडे बघून सांग ना. चांगला इकडे येतो, दिसत नाही उजेडात. ये कसला लागतो रे? चांगला नाक तोंड सगळं भरवलंय. कसा खातोय? मी सगळं येतो. सवा दाखव तुझ्या तोंडाला. बघ मिशा आली. तू काय पिला आता? काय पिला आता सांग लवकर. हा, ओरिओ मिल्क शेक. माझ्याकडे तोंड करून बोल ना. इथं बोल. ओरिओ मिल्क शेक. इकडे ये, तू दाखवते मिशा आलेली तुला. कुठे? पुसून काढली ना तू, चिटिंग. चल इथे कुठे दाखव? गेली आता. तर बघा, इथे ना उन्हाळा भरपूर वाढत चाललेला आहे. त्यामुळे ना साईचं रोजचे काहीतरी फरमाईश असते आणि आज त्याचं चालू होतं की मम्मी माझ्यासाठी ना चॉकलेट मिल्कशेक बनव. तर त्याच्यासाठी ना मी ते चॉकलेट मिल्कशेक बनवला. त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पूर्णपणे टाकलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात. तर तो पिल्यानंतर ना त्यांनी तोंडाला सगळी मिशी आली होती. असं थोडीशी त्याची मस्करी करून घेतली आणि चपात्या बनवायला घेतल्या. कारण बाकी सगळं तर माझं रेडी झालेलं होतं. भात झालेलं होतं, आमटी झालेली होती, मेथीची भाजी झालेली होती आणि इथे ना मी चपात्या बनवायला घेतल्या. आता पीठ जास्त वेळ माझ्याकडून मळून राहिल्यामुळे ना थोडीशी चपाती इकडे तिकडे झालेली होती. कारण मला तर कणिक मळताना ना घट्ट अशी कणिक लागते आणि जास्त पातळ झाली ना मला काय त्याची चपात्या बनत नाहीत. पण काम भरपूर असल्यामुळे ना ते पीठ जास्त वेळ भिजण्यात आलं आणि चपाती काय व्यवस्थित अशी लाटता येत नव्हती. तरी पण व्यवस्थित थोडंसं पीठ लावून वगैरे मी असे लाटून घेतली. आणि तुम्ही पाहू शकतात, जर बऱ्याच लोकांना कसं होतं की बाबा चपातीचं पीठ पातळ असेल तर चपाती छान येते, पण मला तसं होत नाही. मला ना जास्त पातळ झालं की चपाती व्यवस्थित लाटताच येत नाही. तर थोडीशी वाकडी तिकडी माझी तू करतो का आता? तोडायची आहे का? सरक, तुला नसते. नसते बाबू, हात लावायचा खालून. आता मोडली ना, लय ठोकणार तुला. नको, गोल गोल चित्र स्माइल ती नसते. पकड. चपातीचं काय केलंय? तुटली ना? आता लय ठोकला तुला.
काही बनवायला गेलं की साईची कधी मध्ये लुडबुड नाही असं तर कधी होतच नाही. त्याचं मध्ये मध्ये लगेच चालू होतं. मी काही बनवायला असू दे, भाकरी बनवू द्या, चपाती बनवू द्या, तर त्याला ते सगळं करून बघायचं असतं आणि नवीन नवीन शिकण्याची ना त्याला खूप आवड आहे. त्यामुळे ना त्याला मी चहा बनवायला शिकवला आहे. कारण प्रत्येक वेळेस मी चहा बनवायला गेले ना त्याचं चालू असतं की मम्मी मला पण शिकायचं, मी पण हे करणार. पण भाकरी चपाती काय त्याला जमत नाही आणि तो छोटा आहे, त्याला या गोष्टी जमणार पण नाहीत. म्हणून चहा मात्र मी त्याला नक्की शिकवला होता आणि खूप छान चहासुद्धा तो करतो. तर बघा इथे छान असं चपात्या झाल्या, स्वयंपाक झालेला होता आणि थोड्याच चपात्या केल्या कारण रात्रीची पण एक चपाती होती आणि अन्न असं टाकून द्यायचं नाही म्हणून ना मी शक्यतो रात्रीचं काही शिल्लक असेल तर टाकून देत नाही. तर इथं मस्त असं जेवण करायला बसलो आहे आम्ही. चला तर मग या जेवायला, भेटूया आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर आपले डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.